हॅलो, नमस्कार. दी MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. एकंदरीतच आपण जे काही इनिशिएटिव्ह आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघत आहोत, ज्यामध्ये आपण रोज पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेत जे 10 PYQs म्हणजे पर डे 10 PYQs अशा पद्धतीने आपण बघत आहोत, जे वेगवेगळ्या परीक्षेत प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके, त्या संदर्भाने आपण आपल्या या टेलिग्राम चॅनलवर जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये क्विज बॅच देखील सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये ते 10 प्रश्न आपण त्या ठिकाणी क्विज फॉर्ममध्ये अवेलेबल करून देतो आणि त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करतो आहोत. ओके, सो या व्हिडिओत किंवा या लेक्चरमध्ये आपण डे 47 मधील जे काही सामान्य विज्ञान या विषयाशी निगडीत 7वी प्रश्नांची सिरीज पोस्ट केलेलं होतं ते आपण बघूयात. आणि हे सर्व PYQsच असणार आहे. ओके, सो 10 प्रश्न या ठिकाणी आपण PYQs आणि टू द पॉईंट विथ इन डिटेल एक्सप्लेनेशन वी हॅव टू डिस्कस. ओके, सो पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की आरोग्य जो काही हेल्थ संदर्भाने आयोग आपल्याला प्रश्न विचारतो वेगवेगळ्या परीक्षेत. आता तर कंबाईनच्या मुख्य परीक्षेत देखील सायन्स अँड टेक्नॉलॉजी जो काही विषय आहे तो ॲड करण्यात आलेला आहे. सो विज्ञानाचा जो वेटेज आहे तो खूप वाढलेला आहे. त्यामुळे विज्ञान असा विषय आहे जो जास्तीत जास्त जर स्कोर आला तर व्यवस्थित रँक जर आलं तर आपली जी काही पोस्ट आहे ते पोस्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि एकंदरीत आपण लिस्टमध्ये असणार की लिस्टच्या बाहेर असणार ते देखील डिसाइडिंग फॅक्टर म्हणून या सब्जेक्टकडे आपण बघू शकतो. सो पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न काय दिलेला आहे की कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होतो, कशाच्या माध्यमातून? सुई आणि असुरक्षित लैंगिक संबंधामुळे तो पसरत असतो. असा एकंदरीत प्रश्न कंबाईंड पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. आता त्या या ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे की पहिला जे ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये डेंग्यू विषाणू, रोटा व्हायरस, हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस बी. सो या ठिकाणी लक्षात घ्या जे काही डेंग्यू विषाणू आहेत, सो डेंग्यू विषाणू हे जे काही डेंग्यू जो आजार आहे, ओके, तो फ्लेवी रायबो किंवा फ्लेवी विषाणू या माध्यमातून पसरतो. आणि जी काही एनाफेलिस नावाची जी काही मादी डास आहे त्या मादी डासाच्या माध्यमातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ते संक्रमण केलं जातं. ओके, त्यामुळे हे जे पर्याय आहे ते या ठिकाणी असणार नाही. रोटा व्हायरस एक प्रकारचा व्हायरस आहे आणि यामध्ये डायरियासारखा रोग होतो आहे. सो हे देखील कुठल्याही अशा म्हणजे जे काही सुई असेल किंवा असुरक्षित लैंगिक संबंध या माध्यमातून पसरत नाही, तर ते आपल्या जे काही गढूळ पाणी असेल किंवा अस्वच्छ पाणी असेल किंवा अन्नाच्या माध्यमातून ते व्हायरस पसरत असतो. ओके, हिपॅटायटिस ए, ओके, कावीळ ज्या रोगापासून होतो किंवा ज्या विषाणूपासून होतो तर त्याचे चार प्रकार पडतात. ओके, सो ABCD अशा पद्धतीने. सो हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी आणि हिपॅटायटिस डी असे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी असे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो या ठिकाणी कुठला विषाणू जे आहे ते एकंदरीत सुई असेल किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो या पर्यायात दिलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 4 हिपॅटायटिस बी हे जे काही विषाणू आहे, ओके, तो आपल्याला एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कशाद्वारे पसरला जातो तर रक्तदानाद्वारे देखील. एखादा व्यक्ती जर पॉझिटिव्ह असेल, हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह असेल, त्याला कावीळ झालेलं असेल तर त्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ज्या व्यक्तीला रक्त दिलं जातो आहे त्या व्यक्तीकडे ते जे काही विषाणू आहे ते संक्रमित होण्याची शक्यता असते. ओके, त्यानंतर लाळेद्वारे, ओके, त्यानंतर आहे सुई आणि असुरक्षित लैंगिक संबंध या माध्यमातून ते पसरत असतात. ओके, हिपॅटायटिस बी जी आहे, बी यामध्ये जे काही बी विषाणूमुळे यकृताचा संसर्ग आपल्याला होतो आहे. डायरेक्ट ते जे काही विषाणू आहे ते यकृतावर अटॅक करत असतात. ओके, या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने डायरेक्ट ते यकृतावर अटॅक करतात आणि कधीकधी यकृतावर कर्करोग देखील उद्भवण्यासाठी किंवा जो काही यकृताचा कर्करोग देखील होण्याची शक्यता असते. ओके, सिरोसिस नावाचा जे काही आजार आहे ते यामुळे होण्याची शक्यता असतो. त्यानंतर आहे यासाठी विशिष्ट उपचार पद्धती नाही आहे. ओके, सौम्य असेल तर हिपॅटायटिस बीचा उपचार करता येतो, मात्र अतिशय तीव्र असेल तर त्यावेळेस कदाचित मृत्यू देखील होण्याची शक्यता आहे. मात्र याला प्रतिबंधक म्हणून हिपॅटायटिस बी नावाची लस विकसित करण्यात आलेली आहे. ओके, सो हिपॅटायटिस बी नावाची लस देखील यासाठी तयार करण्यात आली आहे. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 हिपॅटायटिस बी. त्यानंतरचा प्रश्न आहे कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली ही संज्ञा कोणी दिलेली आहे? आता आम्ल आणि अल्कली म्हणजे काय तर ॲसिड्स अँड बेस आपण ज्याला म्हणत असतो. ओके, किंवा त्याला आम्ल आणि आम्लारी देखील आपण मराठीमध्ये संबोधत असतो किंवा आम्ल आणि क्षार देखील संबोधत असतो. सो ओके, सो अशा पद्धतीने जे काही ॲसिड आणि बेसेस आहेत त्या संदर्भाने या ठिकाणी
कठीण आणि मृदू, हार्ड आणि सॉफ्ट, ॲसिड आणि बेस अशा पद्धतीने डिफरन्शिएट कोणी केलेलं आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. आणि अतिशय लेटेस्टमध्ये 2023मध्ये जी काही कंबाईनची एकत्रित ग्रुप बी आणि ग्रुप सीची पूर्वपरीक्षा झालेली होती त्यामध्ये हे विचारलेला प्रश्न आहे. ब्रॉन्स्टेड, त्यानंतर दुसरा पर्याय आहे लेविस, तिसरा आहे पियर्सन आणि चौथा आहे फ्रँकलिन. ओके, प्रश्न व्यवस्थित दिसतोय का? ओके, सो कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली अशा पद्धतीने संज्ञा कोणी दिल्या? ब्रॉन्स्टेड, लेविस, पियर्सन की फ्रँकलिन. आता जर आपण ॲसिड अँड बेसेस जी काही आम्ल आणि आम्लारी आहे ती सर्वप्रथम कोणी संकल्पना विकसित केली किंवा कोणी इंट्रोड्यूस केली असा जर प्रश्न आला तर ते देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. तर आम्ल किंवा क्षार, ओके, आम्ल आणि आम्लारी हे जी काही संकल्पना आहे ते पहिली आधुनिक व्याख्या स्वांटे अरेनियस यांनी विकसित केल्याचे दिसून येतं. ओके, सो स्वांटे अरेनियस या नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते यांनी आम्ल आणि आम्लारी संदर्भाने संकल्पना पहिल्यांदा विकसित केली. त्यांनी त्यांचे मित्र जे काही फ्रेडरिक विल्यम ओस्टवाल्ड यांच्या मदतीने 1884मध्ये त्यांनी ही जी काही आम्ल आणि आम्लारी जी संकल्पना आहे ती विकसित केलेली आहे. आणि आम्लाचा हायड्रोजन बंध सिद्धांत देखील त्याला म्हटलं जातं. ओके, एकंदरीत आम्लाचा हायड्रोजन बंध सिद्धांताद्वारे त्यांनी ही संज्ञा विकसित केलेली आहे, ही संकल्पना. आणि त्यासाठी 1903मध्ये त्यांना रसायनशास्त्राचा नोबेल देखील मिळाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, त्यानंतर दुसरी संज्ञा म्हणजे ज्याला ब्रॉन्स्टेड-लॉरी सिद्धांत म्हटलं जातं. या ठिकाणी पर्याय पहिल्यामध्ये ब्रॉन्स्टेड दिलेलं आहे, त्यामुळे त्यांनी कुठल्या प्रकारचे आम्ल आणि आम्लारी संदर्भात सिद्धांत मांडलेले ते देखील आपण या ठिकाणी बघणे क्रमप्राप्त ठरतो आहे. सो ब्रॉन्स्टेड आणि लॉरी, सो निकोलस ब्रॉन्स्टेड आणि त्यांचे जे मित्र होते सहकारी थॉमस मॉर्टन लॉरी यांनी 1930मध्ये एक स्वतंत्रपणे आम्ल आणि आम्लारी संदर्भाने जी काही सिद्धांत मांडलेला आहे त्याच्यामध्ये काय दिसून येतं तर आम्ल आणि बेसचा प्रोटॉन सिद्धांत म्हटला जातो. ओके, हायड्रोजन सिद्धांत म्हटला तर जे काही अरेनियस यांनी मांडलेला, त्यानंतर प्रोटॉन सिद्धांत असा जर प्रश्न आला जोड्या लावा स्वरूपात किंवा स्टेटमेंटमध्ये देखील येऊ शकतो तर प्रोटॉन सिद्धांत, आम्ल आणि आम्लारीचा प्रोटॉन सिद्धांत कोणी स्पष्ट केलेला आहे तर ब्रॉन्स्टेड आणि लॉरी यांनी. ओके, 1923मध्ये. याच्यात काय स्पष्ट केलेलं आहे की जी काही सिद्धांत आहे त्याच्यामध्ये जेव्हा मूळ आम्ल आणि बेस, ओके, आम्लारी हे एकमेकांचे ॲसिड आणि बेस जेव्हा एकमेकांची अभिक्रिया करतात तेव्हा त्यांच्यामध्ये संयुग्म आधार तयार होतो. ओके, संयुग्म म्हणजे काय तर कंपाऊंड, ते एकत्रित केल्यानंतर ते कंपाऊंड बेस एक प्रकारे जो काही प्रोडक्ट आहे तो तयार करतात आणि त्याला प्रोटॉनची जी काही देवाणघेवाण आहे त्या संदर्भाने जे काही बेस आहे. ओके, सो आम्लारी जी आहे त्या आम्लारी प्रोटॉनची देवाणघेवाण करून त्यामध्ये संयुक्त आम्ल किंवा कंपाऊंड संयुग्म आम्ल तयार करण्याचे कार्य करतो. ओके, या संदर्भाने तुम्ही गुगलवर वगैरे थोडा माहिती घ्या, व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. त्यानंतर आहे HSAB प्रिन्सिपल, जे आपल्या प्रश्नात विचारलेलं आहे. HSAB प्रिन्सिपल काय आहे तर हार्ड अँड सॉफ्ट ॲसिड अँड बेसेस थेअरी. ओके, हार्ड अँड सॉफ्ट ॲसिड अँड बेसेस थेअरी कोणी मांडलेली आहे तर ही एक धातू संकुलनाची स्थिरता आणि त्यांच्या प्रतिक्रियात्मक यंत्रणा स्पष्ट करण्यासाठी रॉल्फ पियर्सन यांनी सादर केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो याच्यामध्ये थोडक्यात काय केलेलं आहे तर जे काही हार्ड ॲसिड्स मूलद्रव्य आहेत त्यांचा जो काही एक प्रकारे अभिक्रिया आहे ती अभिक्रिया कोणासोबत होणार आहे तर हार्ड बेसेसच्या जे काही मूलद्रव्य आहे त्यांच्यासोबत होईल आणि सॉफ्ट ॲसिडचे जे काही अभिक्रिया आहे ते फक्त सॉफ्ट बेसेसच्या मूलद्रव्यांसोबत होईल अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, सो यांनी काय स्पष्ट केले थोडक्यात तर जे काही हार्ड ॲसिडचे जे काही मूलद्रव्य आहेत त्यांचा हार्ड बेस या मूलद्रव्यांशीच एक प्रकारे अभिक्रिया होऊ शकतो आणि त्यापासून एक प्रोडक्ट तयार करता येऊ शकतो. मात्र त्यांचा हार्ड ॲसिडचा सॉफ्ट ॲसिडसोबत अभिक्रिया होणार नाही किंवा हार्ड बेसेसचा सॉफ्ट बेसेससोबत अभिक्रिया होणार नाही अशा पद्धतीचा जो सिद्धांत स्पष्ट केलेला आहे त्यालाच हार्ड अँड सॉफ्ट ॲसिड बेस सिद्धांत म्हटला जातो, जे की रॉल्फ पियर्सन यांनी स्पष्ट केलेला आहे. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 पियर्सन. त्यानंतरचा प्रश्न आहे ऑर्किओप्टेरिक्स हा खालीलपैकी 2 वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता अशा पद्धतीने PSI पूर्वपरीक्षा 2016मध्ये विचारलेला प्रश्न आहे. पर्याय दिलेला आहे उभयचर आणि सरीसृप, दुसरा आहे सरीसृप आणि पक्षी, तिसरा आहे पक्षी आणि सस्तन प्राणी आणि चौथा आहे मत्स्य आणि उभयचर. आता जे काही आर्किओप्टेरिक्स आहेत तुम्ही जर यूट्यूब वगैरेमध्ये किंवा जे काही जुरासिक पार्क संदर्भाने जे काही मूवी आलेली आहे हॉलिवूड मूवी त्याच्यामध्ये जर बघितली असेल तर त्याच्यात आपल्याला काय दिसतं तर डायनासॉर संदर्भाने
वेगवेगळे जे काही चित्रीकरण त्याच्यामध्ये झालेलं आहे. ओके, आणि त्यात उडणारे काही डायनासॉर देखील दिलेलं आहे. सो तेच उडणारे जे काही डायनासॉर आहेत त्याच्यात समावेश किंवा त्यांनाच आर्किओप्टेरिक्स म्हटलं जातं आहे. ओके, सो हे जे काही आर्किओप्टेरिक्स आहेत सो त्याला जर्मन नावाने उर्वोगेल अशा पद्धतीने संबोधलं जातो आणि हे पक्षासारखा डायनासॉरचा एक वंश दिसून येतो. ओके, यांनाच आर्किओप्टेरिक्स यांनाच सर्वात प्राचीन व सर्वात आदिम पक्षी म्हणून ओळखला जातो. आणि हे जे काही पक्षी आहेत ते पक्षी आणि सरपटणारे प्राणी, ओके, जे काही रेप्टाईल्स आहेत, सो रेप्टाईल्स आणि जे काही एव्ज आहेत त्यांच्यातील दुवा, ओके, कनेक्टिंग लिंक मानला जातो आहे. सो यांना पक्षी आणि जे काही सरपटणारे प्राणी अर्थात रेप्टाईल्स आहेत त्याच्यातील दुवा मानला जातो आहे. आणि तेच या ठिकाणी विचारलेलं आहे की 2 वर्गांना, ज्यामध्ये कोणते 2 वर्ग, तर सरीसृप आणि पक्षी यांना जोडण्याचे कार्य या आर्किओप्टेरिक्सच्या पक्षी किंवा या प्राण्यांमार्फत आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रतिध्वनी. ओके, कळतंय का? त्यानंतरचा प्रश्न आहे प्रतिध्वनी अर्थात इको संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि फिजिक्समधील आपण हे प्रश्न या ठिकाणी पोस्ट केलेला आहे. ओके, सो प्रतिध्वनी जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा, जे काही अडथळा आहे म्हणजे एक ब्लॉकेज आहे ज्यातून ध्वनी परत येईल, तर ते ध्वनी परत येण्यासाठी आणि आपल्याला ते इको होण्यासाठी, म्हणजे इको म्हणजे काय, तर प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी त्यातील डिस्टन्स किती असेल अशा पद्धतीने या ठिकाणी अंतर विचारलेलं आहे. सो कंबाईन पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. 17 मीटरपेक्षा कमी असेल, 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर म्हणजे 17 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त, आणि तिसरा पर्याय आहे 7 मीटरपेक्षा कमी, आणि चौथा आहे वरीलपैकी कोणतेही नाही. ओके, आता जेव्हा आपण प्रतिध्वनीचा विचार करतो तर प्रतिध्वनी अर्थात इको या ठिकाणी बघू शकता हा एक व्यक्ती आहे. ओके, या व्यक्तीने जर इकडे जोराने आवाज दिला तर त्याचा आवाज जर याच्यातील गॅप आहे आणि हा समजा बंदिस्त जागा आहे, ओके, या ठिकाणी ब्लॉक आहे, तर त्याचा आवाज याला परत ऐकू येण्यासाठी जो काही डिस्टन्स आहे तर तो किमान डिस्टन्स, ओके, किमान म्हटलेला आहे या ठिकाणी लक्षात घ्या. किमान डिस्टन्स आहे तो जवळपास 17 मीटर असायला पाहिजे, त्यापेक्षा कमी असणार नाही. त्यापेक्षा जास्त असेल तरी चालेल, मात्र त्यापेक्षा कमी असेल तर त्याला ते प्रतिध्वनी ऐकू येणार नाही. सो या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2, 17 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त. ओके, सो ध्वनी लहरीच्या परावर्तनामुळे पृष्ठभागावरून श्रोत्यांपर्यंत जो काही प्रतिध्वनी किंवा ध्वनी ऐकायला येतो त्यालाच आपण प्रतिध्वनी म्हटलं जातो आहे. ओके, सो या व्यक्तीला जेव्हा आवाज मारतो हा किंवा आवाज देतो जेव्हा या ठिकाणाहून ते ध्वनी जेव्हा त्याला परावर्तित होतात तर त्यालाच आपण प्रतिध्वनी म्हणत असतो. ओके, आणि याचा किमान अंतर किती आहे तर 17 मीटर असायला हवं. यापेक्षा कमी असणार नाही, कमीत कमी अंतर 17 आणि त्यापेक्षा जास्त असेल तरी चालेल, मात्र 17 पेक्षा कमी असणार नाही. सो जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं असणार आहे. तिसरा स्टेटमेंट याच्यामध्ये काही 7 मीटर दिलेला आहे, चौथा पर्याय नाही आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. नेक्स्ट, आता या प्रश्नात काय दिलेलं आहे की एका साधारण प्रौढाकरिता पुढील 2 विधानांपैकी योग्य विधान ओळखा किंवा कोणते विधान योग्य आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016 या परीक्षेत विचारलेला एकंदरीत प्रश्न दिसून येतो आहे. सो ग्लुकोज संदर्भाने जी काही आपली बॉडीची जो काही ग्लुकोज आहे, आपल्या ब्लडमध्ये जो काही ग्लुकोज लेवल आहे तो किती असायला पाहिजे नॉर्मल किंवा उपाशीपोटी आणि जेवणानंतर, त्या संदर्भाने दिलेलं आहे. सो नॉर्मल व्यक्तीमध्ये म्हणजे साधारण व्यक्तीमध्ये साधारण प्रौढाकरिता स्टेटमेंट दिलेलं आहे. रक्तात सर्वसाधारणपणे ग्लुकोजचे प्रमाण उपाशीपोटी 70 मिलीग्रॅमपर्यंत, ओके, लक्षात घ्या या ठिकाणी मी कीवर्ड हायलाईट करतो. आयोग या छोट्या छोट्या कीवर्डवर आपल्याला फसवतो आहे. सो हे कीवर्ड आपल्याला व्यवस्थित लक्षात घेणे गरजेचं आहे. 70 मिलीग्रॅमपर्यंत असायला हवे अशा पद्धतीने उपाशीपोटी ग्लुकोजचे प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ब स्टेटमेंट दिलेलं आहे जेवणानंतरचे रक्तातील सर्वसाधारण ग्लुकोजचे प्रमाण 140 मिलीग्रॅमपर्यंत असाव्यास हवे अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर जो काही WHO आहे, ओके, ऑथेंटिक रिसोर्सेस आपण घेऊयात. सो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी काही त्यांनी शिफारस केली आहे की नॉर्मल व्यक्तीमध्ये, ओके, नॉर्मल प्रौढ व्यक्ती आहे, सो नॉर्मल फास्टिंगच्या वेळेस म्हणजे काय उपाशापोटी ग्लुकोजचे जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे जो काही प्रमाण आहे तो किती असायला पाहिजे तर बिटवीन 70 मिलीग्राम
ते 100 मिलीग्राम. ओके, 70 मिलीग्राम ते 100 मिलीग्राम या दरम्यान असायला पाहिजे. सो या ठिकाणी जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते 70 मिलीग्रामपर्यंत म्हणजे काय तर 70 मिलीग्रामच्या पुढे असणार नाही अशा पद्धतीने स्टेटमेंट सांगतो. मात्र आपल्याला WHO काय म्हणतो तर नॉर्मल व्यक्तीमध्ये जर उपाशीपोटी त्याच्या ब्लडमध्ये रक्तात जर ग्लुकोजचे प्रमाण 70 ते 100 ग्राम असेल तर ते नॉर्मल आहे अशा पद्धतीने स्पष्ट केलेलं आहे. सो जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं असणार आहे. ओके, आणि जेवणानंतरचं जे काही सर्वसाधारण ग्लुकोजचे जे प्रमाण आहे ते 140 मिलीग्राम असावयास पाहिजे अशा पद्धतीने दिलेलं आहे, ते बरोबर आहे. या ठिकाणी बघू शकता जे काही मेडिकल कॉलेज आहे त्या मेडिकल कॉलेज संदर्भाने त्यांनी आपल्या कुठल्या तरी युनिव्हर्सिटी संदर्भात हे जे काही चार्ट आहे त्यांनी पब्लिश केलेलं होतं, त्यातून हे घेतलेलं आहे. सो फास्टिंग संदर्भाने बघू शकता उपाशापोटी 70 ते 99 म्हणजे साधारणतः 100 मिलीग्राम असायला पाहिजे. आणि जर एखाद्या व्यक्तीला शुगर हा जो आजार आहे तो झालेला आहे तर त्याच्यामध्ये नॉर्मल 80 ते 130 पर्यंत वाढू शकतो अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, आणि आफ्टर मील म्हणजे साधारणतः 2 तासानंतर जर जेवणानंतर आपण बघितलं तर एखाद्या व्यक्तीमध्ये नॉर्मल व्यक्तीमध्ये लेस दॅन म्हणजे 140 मिलीग्रामपर्यंत असायला पाहिजे अशा पद्धतीने दिलेलं आहे. आणि एखाद्या व्यक्तीला शुगर झालेला असेल आणि त्याचा जो काही कॉन्सन्ट्रेशन आहे तो कितीपर्यंत वाढू शकतो तर 180 पर्यंत वाढू शकतो. ओके, सो जेवणानंतर नॉर्मल व्यक्तीचा जो काही शुगर लेवल आहे त्याच्या ब्लडमध्ये तो 140 पर्यंत असायला पाहिजे अशा पद्धतीने दिलेलं आहे. आणि तेच स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की 140 मिलीग्रामपर्यंत असायला पाहिजे. स्टेटमेंटमध्ये 70 ते साधारणतः 100 ग्राम, ओके 100 मिलीग्राम या रेंजमध्ये असायला पाहिजे, तेव्हा तो नॉर्मल लेवलचा ग्लुकोज त्या बॉडीमध्ये आहे किंवा शुगरचा जो लेवल आहे तो योग्य आहे अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. ओके, सो जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी या विधानावर चुकीचं आहे आणि स्टेटमेंट आहे या ठिकाणी बरोबर आहे. सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. पुढच्या प्रश्नात एकंदरीत जे काही प्लांट टिश्यू आहेत, ओके वनस्पती ऊती त्या संदर्भाने प्रश्न विचारलेला आहे. अतिशय जुना प्रश्न आहे, STI पूर्वपरीक्षा 2012 मध्ये विचारलेला प्रश्न. आता यात काय विचारलेलं आहे की बियांच्या कडक कवचामध्ये म्हणजे जे काही बिया आहेत आणि त्या बियांचा बाहेर जे काही लेअरिंग असते ते कडक कवचामध्ये कोणत्या ऊतीत आढळतात अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो बियांचे जे काही कडक कवच आहे ते कोणत्या ऊतीपासून तयार होतात किंवा आढळतात अशा पद्धतीने दिलेलं आहे. दृढ ऊती, पृष्ठभागीय ऊती, स्थूलकोन ऊती आणि मृदू ऊती. एकंदरीतच आपण जर कडक या शब्दावरून जर आपण कीवर्ड जर हायलाईट करून किंवा कीवर्डवर लक्ष दिलं तर दृढ आणि कडक जे शब्द आहे ते जवळपास सिमिलर आहे. ओके, दृढ म्हणजे कठीण. ओके, सो दृढ ऊती यापासूनच जे काही बियांचे जे आवरण आहे ते कडक झालेले असतात किंवा हार्ड असतात. ओके, सो त्याला स्क्लेरेन प्रोनाऊन्सिएशन काय दिलेलं आहे की स्क्लेरेनकाइमा. ओके, सो तुम्ही लक्षात घ्या स्क्लेरनकाइमा अशा पद्धतीने दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रोनाऊन्शिएट करा. या पेशीमध्ये या वनस्पती पेशीमध्ये कायमस्वरूपी ऊतक म्हणजे टिश्यू तयार करतात आणि हे जे काही स्क्लेरेनकाइमा आहे ते मृत पेशी तयार करतात. ओके, जिवंत पेशी नसतात तर त्यामध्ये मृत पेशी असतात आणि या मृत पेशीपासूनच कडक आणि कठोर थर तयार होत असतात. ओके, सो जे काही आणि यालाच मराठीमध्ये स्क्लेरनकाइमा यालाच दृढ ऊती म्हटलं जातं आहे. ओके, लक्षात घ्या दृढ ऊती या स्क्लेरनकाइमालाच म्हटलं जातं आहे. सो कडक आणि कठोर ऊती करण्यास जबाबदार कोणती ऊती असते तर दृढ ऊती असते. आणि याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं तर पानांच्या नसांमधील संवहनी बंडलाभोवती असते आणि बियाणे तसेच शेंगदाण्याचे जे काही बियाणे आहेत शेंगदाण्याभोवती आहे किंवा जे काही नारळाचा जो बाहेरचा जो लेयर आहे, ओके आवरण, त्याला कठोर करण्यासाठी हे विशेषतः जबाबदार असतात. यात प्रामुख्याने लिग्निन आणि लिग्निनमुळेच ते आवरण जे आहे ते कठीण होतं. ओके, लिग्निन आणि उच्च सेल्युलोज सामग्री किंवा कन्सन्ट्रेशन याच्यामध्ये 60 ते 80 या प्रमाणात असतो. आणि याच्यात 2 प्रकारामध्ये डिवायडेशन केले जातं. एक आहे स्क्लेराइड ज्याला स्टोन सेल म्हटलं जातं आणि दुसरा आहे फायबर. ओके, आता जे काही बेसिक टाईप्स ऑफ प्लांट आहेत वनस्पतीचे जे काही 3 प्रकारचे जे टिश्यू आहेत त्याच्यामध्ये सेल वॉल, ओके या ठिकाणी कॉलेनकाइमा टिश्यू, पॅरेनकाइमा टिश्यू आणि स्क्लेरेनकाइमा टिश्यू. सो याला दृढ ऊती अशा पद्धतीने संबोधलं जातो आहे. जी काही पॅरेनकाइमा आहे सो पॅरेनकाइमाला मूल ऊती, ओके सो मूल ऊती म्हटलं जातो आहे, हे लक्षात घ्या.
याला दृढ उती, याला मूल उती, आणि जी काही कॉलेनकायमा आहे, सो कॉलेनकायमाला स्थूल उती अशा पद्धतीने संबोधले जातो. ओके, सो स्थूल उती. सो हे वेगवेगळे जे प्रकार आहेत प्लांट टिश्यूचे ते आपल्याला अभ्यासणे गरजेचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने दृढ उती संदर्भाने जे काही बियांमध्ये जे काही कडक आवरण तयार होतो तो कशापासून होतो तर स्क्लेरेनकायमा अर्थात दृढ उती. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे कडुलिंबामध्ये डॅश डॅश नावाचे कीटकनाशक असते. ओके, पेस्टिसाइड ज्याला आपण म्हणत असतो. ओके, सो कडुलिंब जो काही वनस्पती आहे त्यामध्ये कोणत्या नावाचे कीटकनाशक आढळतो आहे? कंबाईंड ग्रुप सी पूर्वपरीक्षा 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. DDT, त्यानंतर आहे अझॅरडिरॅक्टिन. ओके, सो सायन्सचे नावच घेण्यास या ठिकाणी काय दिलेलं आहे? अझॅरडिरॅक्टिन, आणि क आहे अल्ड्रिटिन, त्यानंतर आहे BSC. तुम्ही तुमच्या पद्धतीने काय प्रोनाऊन्सिएशन आहे ते तुम्ही करा. मी ॲक्च्युली सायन्सचा स्टुडंट नसल्याकारणाने ते मला कदाचित प्रोनाऊन्सिएशन करण्यासाठी त्यामुळे लिमिटेशन जाणवतो आहे. ओके, सो तुम्ही तुमच्या पद्धतीने हे प्रोनाऊन्शिएट करा. मात्र नाव हे बाय हार्टच करून ठेवा. जर पुढे यावर प्रश्न आला, रिपीट झाला तर ते आपल्याला कदाचित अझॅरडिरॅक्टिन अशा पद्धतीने जरी लक्षात राहिलं तरी मोर दॅन इनफ आहे. सो तुम्ही तुमच्या पद्धतीने हे लक्षात ठेवा. अ आणि ब, फक्त ब, फक्त क आणि ड. आता जर आपण कडुलिंबाचं जर रासायनिक जे काही वैज्ञानिक सायंटिफिक नाव जरी आपल्याला माहीत असलं तरी या पर्यायापर्यंत व्यवस्थित आपण पोहोचू शकतो. ओके, सो कडुलिंब त्यालाच मार्गोसा, नीम ट्री, ओके, ज्याला आपण इंडियन नीम ट्री म्हणतो, त्यानंतर इंडियन लिलॉक देखील म्हटलं जातो आहे, अशा पद्धतीने ओळखले जाणारे अझॅरडिरॅक्टा. ओके, अझॅरडिरॅक्टा. आता या ठिकाणी अझॅरडिरॅक्टिन अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो अझॅरडिरॅक्टा इंडिका याला सायंटिफिक नाव नेम काय आहे कडुलिंबाला तर अझॅरडिरॅक्टा इंडिका अशा पद्धतीने म्हटलं जातं. आणि हे महोगनी कुलातील, ओके, जे काही महोगनी स्पेसीज आहे तेथील मेलियासी कुलातील एक झाड आपल्याला दिसून येतं. आता हे काय आहे ते तुम्ही व्यवस्थित गुगलवर सर्च करा. ओके, किंवा जे काही तुम्ही संदर्भ ग्रंथ अभ्यासत आहात त्याच्यामध्ये जर दिलेले असेल तर बघा, कारण अलीकडे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारताना दिसून येत आहे. सो यामध्ये कडुलिंब जे आहे ते फळे, बियाणे, पाने, देठ, साल अशा विविध भागामध्ये एक फायटोकेमिकल आपल्याला दिसून येतात. आणि याच्यामध्ये विशेषतः जे काही पेस्टिसाईड आहेत, ओके, बियाण्यांच्या अर्कमध्ये देखील हे अझॅरडिरॅक्टा आपल्याला दिसून येतात. आणि याचा वापर 1960च्या दशकात कीटक प्रतिकारक अर्थात कीटकनाशक म्हणून देखील केला गेलेला आहे. ओके, सो या कडुलिंबामध्ये जे काही कीटकनाशक आहे तो अझॅरडिरॅक्टिन नावाचा जो काही कीटकनाशक आहे. ओके, सो याचा वापर केल्याचे किंवा कडुलिंबामध्ये जे काही पेस्टिसाईड आहे तो आपल्याला दिसून येतो. ओके, उपजत असते त्याच्यामध्ये डेव्हलप झालेलं असतात. सो पर्याय क्रमांक 2 फक्त ब या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. DDT वगैरे काही नाही आहे. पर्याय ब अझॅरडिरॅक्टिन या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर वनस्पती रोगासंदर्भाने परत या ठिकाणी विचारलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे. तांबेरा रोग. ओके, गव्हावरील ज्याला इंग्लिशमध्ये रस्ट ऑफ व्हीट. ओके, सो रस्ट ऑफ व्हीट अशा पद्धतीने संबोधले जातो. सो ज्याला मराठीमध्ये तांबेरा रोग. ओके, सो तांबेरा रोग गव्हावर जे काही तांबेरा रोग होतो त्यासाठी कारणीभूत जे काही घटक आहेत ते काय आहे किंवा त्याला नाव काय आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो खालीलपैकी कारक गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत घटक कोणता आहे अशा पद्धतीने दिलेला आहे की गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत जो घटक आहे तो काय आहे. कंबाईंड पूर्वपरीक्षा 2021 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. पॅक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिकाया, झॅन्थोमोनास, पॅक्सिनिया पर्पुरिया आणि प्लाझ्मोपोरा विट्रिकोल. ओके, सो जे काही रस्ट आहे, रस्ट डिझीज ऑफ व्हीट, त्याला पुकेनिया किंवा पॅक्सिनिया देखील अशा पद्धतीने प्रोनाऊन्सिएशन देखील केलं जातं. पुक्सिनिया पॅक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिसिना. ओके, सो ग्रामिनी ट्रिटिसिनामुळे होणारा जो काही पानांचा गंज आहे पानामध्ये हा एकंदरीत आपल्याला गव्हात सर्वसामान्यपणे तांबेरा रोग उद्भवत असल्याचे दिसून येतो आहे. आता हा जो रोग जो आहे तांबेरा रोग तो काय आहे तर एक बुरशीजन्य परजीवी आजार आहे. ओके, सो बुरशीजन्य परजीवी आजार आपल्याला या वनस्पतीमध्ये होताना दिसून येतो आणि त्यालाच आपण तांबेरा रोग अशा पद्धतीने संबोधतो आहोत. ओके, सो व्हायरस किंवा बुरशीचा जो काही प्रकार आहे फंजाई तो कुठल्या फंजाईमुळे होतो तर पॅक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिसिना. ओके, सो पर्याय
जे दिले म्हणजे पहिल्या पर्यायात दिलेलं आहे की पॅक्सिनिया ग्रामिनी टिटिकाया हेच या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. ओके, या ठिकाणी जे काही इमेज आहे ते इमेजमध्ये देखील तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने जे काही गव्हावरील जो प्लांट आहे त्या या ठिकाणी लीफमध्ये कशा पद्धतीने हे जे काही बुरशी आहेत ते या ठिकाणी आपला जो रोगाचा प्रभाव आहे तो पसरवत आहेत. ओके, सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 पॅक्सिनिया ग्रामिनी टिटिकाया. आता जे काही झॅन्थोमोनास आहे, सो झॅन्थोमोनास हे विशेषतः कापसामध्ये जे काही बॅक्टेरियल ब्लाइट नावाचा जो डिझीज आहे त्यासाठी विशेष कारणीभूत दिसून येतो. सो जो झॅन्थोमोनास या ठिकाणी दिलेला आहे ते बॅक्टेरियल कापसामध्ये जे काही बॅक्टेरियल डिझीज ऑफ कॉटन अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये संबोधला जातो. सो लक्षात ठेवा, बॅक्टेरियल डिझीज ऑफ कॉटन कोणत्या विषाणू किंवा जे कारक आहे ते कारक काय आहे तर झॅन्थोमोनास बुर्सी हे देखील बुरशीजन्यच आजार आहे. सो हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पॅक्सिनिया ग्रामिनी टिटिकाया. त्यानंतरचा प्रश्न आहे मोरचूत अर्थात ब्लू विट्रिऑल हे जे काही आजार आहे किंवा जे काही केमिकल आहे ते कोणत्या आजाराचे निदान करण्यासाठी रक्त तपासणी म्हणून वापर करतात अशा पद्धतीने कंबाईन मुख्य परीक्षा 2023 मध्ये विचारलेलं आहे. अलीकडे जे काही नोव्हेंबरमध्ये जे प्रश्न जे परीक्षा झालेली होती कंबाईनचे मुख्य परीक्षा त्यामध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो. फुफ्फुचा दाह अर्थात निमोनिया, त्यानंतर आहे रक्ताक्षय अर्थात ॲनिमिया, त्यानंतर आहे विषमज्वर टायफॉईड आणि चौथा आहे हिवताप अर्थात मलेरिया. सो कोणत्या आजाराचा निदान करण्यासाठी रक्त चाचणी म्हणून या ब्लू विट्रिऑलचा वापर केला जातो. ब्लू विट्रिऑल अर्थात कॉपर सल्फेट. ओके, सो कॉपर सल्फेटचं जे काही रासायनिक सूत्र आहे ते CuSO4 आहे. त्याला मराठीमध्ये मोरचूत अशा पद्धतीने संबोधले जातो आहे. ओके, आता जे काही ब्लू विट्रिऑल आहे कॉपर सल्फेट त्याचं जर आपण एकंदरीत रचना बघितली किंवा स्वरूप बघितलं तर काय दिसून येतं तर एक निळे स्फटिकीय संयुग आपल्याला दिसून येतो. निळा विट्रिऑल देखील त्याला ब्लू विट्रिऑल ज्याला आपण म्हणतो हे पाण्यात विरघळणारे. ओके, सो वॉटर सोल्युबल आपल्याला दिसून येतो आणि विशेषतः याचा वापर तांब्यामध्ये जे काही इंडस्ट्रीयल आहेत जे तांब्याची निर्मिती करतात सो तांब्याचे एक अत्यंत महत्त्वाचे औद्योगिक मीठ म्हणून ते वापरत असतात. ओके, सो ज्या ठिकाणी तांबा वगैरे जो उद्योग आहे त्या तांबाच्या उद्योगा ठिकाणी अशा या ब्लू विट्रिऑलचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. त्या व्यतिरिक्त जी काही कीटकनाशके आहेत ओके जंतुनाशके आहेत जे पेस्टिसाईड आहेत त्यामध्ये देखील या ब्लू विट्रिऑलचा वापर केला जात आहे. बॅटरीसाठी इलेक्ट्रोलाइट्स ओके जे काही आयन बॅटरी आहेत ओके सो त्या बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइट्समध्ये देखील याचा वापर केला जातो आहे. इलेक्ट्रोप्लेटिंग बाथमध्ये देखील याचा वापर केला जातो आहे. आणि जर ह्युमन संदर्भाने काय युजेस आहे असा जर प्रश्न आला तर रक्ताक्षय म्हणजे ओके जे ॲनिमिया ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो सो त्या ॲनिमियाचा निदान करण्यासाठी ॲनिमियाचा निदान करण्यासाठी या ब्लू विट्रिऑलचा अर्थात कॉपर सल्फेटचा वापर केला जातो. आणि रक्त तपासणीच्या वेळेस जो काही रक्त आहे तो रक्त अशा पद्धतीच्या या ब्लू विट्रिऑलची एक संहिता त्याच्यामध्ये त्या द्रावणात जो रक्त आहे तो टाकला जातो आणि रक्ताचा 1, 2, 3 थेंब असा टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये तो रक्त जर रक्ताचं जे काही ॲनिमियाचं जे प्रमाण असेल तो कमी ॲनिमिया म्हणजे जे काही रक्ताचे जे काही वजन आहे ओके सो हिमोग्लोबिनचे जे वजन आहे तर ते जास्त असेल तर ते डायरेक्ट खालती जातो आणि त्याचा जो रक्त आहे तो शुद्ध मानला जातो. आणि तो वर जर या ब्लू विट्रिऑलमध्ये तरंगत असेल तर त्याला ॲनिमिया झालेला आहे किंवा त्याचा जो काही हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी निष्कर्ष काढला जातो. ओके, सो रक्तक्षयाचा निदान करण्यासाठी या रक्त चाचणी किंवा रक्त तपासणीत याचा वापर केला जातो हे लक्षात घ्या. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. सोबतच जे काही मधुमेह आहे सो मधुमेहाच्या आजारासंदर्भाने देखील मधुमेहाच्या आजार तपासणी करताना देखील याचा वापर केला जातो आहे. ओके, सो ॲनिमिया आणि मधुमेहाच्या आजारासंदर्भाने जी काही तपासणी करताना याचा वापर केला जातो हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे. ओके, सो या ठिकाणी आपण फिजिक्स संदर्भाने एक न्यूमेरिकल्स देखील आपण दिलेलं होतं. एकंदरीत आपला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न सॉल्व्ह करण्याचा जो अप्रोच आहे तो कंबाईन पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा अशा पद्धतीने दोन्हीच्या अनुषंगाने आपण हे जे काही इनिशिएटिव्ह आहे ते सुरू केलेलं आहे. सो दोन्ही एक्झामसाठी फायदा व्हावा किंवा त्याचा एकंदरीत बेनिफिट व्हावा यासाठी आपण हे जे काही इनिशिएटिव्ह आहे ते आपण सुरू केलेलं आहे. सो त्यामध्ये आपण विज्ञानामध्ये केमिस्ट्री असेल त्यानंतर फिजिक्स असेल किंवा
पर्यावरणाचे देखील आपण प्रश्न या ठिकाणी ॲड करून आपण ते विचारतो आहोत. ओके, सो आजच्या या सिरीजमध्ये आपण एक फिजिक्सचा प्रश्न घेतलेला आहे आणि त्याआधी आपण फिजिक्सचा ध्वनी संदर्भाने असे 2 प्रश्न या ठिकाणी घेतलेले होते. ओके, आणि केमिस्ट्रीचा एक प्रश्न आता जे मागे बघितले ते घेतलेला आहे. सो या ठिकाणी जे काही मॅथमॅटिकल न्यूमेरिकल्सवर विचारले जाणारे जे गणित आहेत, ओके, सायन्स संदर्भाने ते बघूयात. आता 750 वॅट शक्तीची विद्युत इस्त्री, ओके, आयरन, प्रोनाऊन्सिएशन करताना गडबड करायचं नाही. सो 700 वॅट शक्तीची विद्युत इस्त्री दररोज 2 तास वापरली जाते. इलेक्ट्रिक प्रेस, लक्षात ठेवा, इस्त्री म्हणजे इलेक्ट्रिक प्रेस, नाही तर परत कमेंट कराल सर इस्त्री का इस्त्री. सो 2 तास रोज वापरला जातो अशा पद्धतीने दिलेलं आहे. जर 1 किलोवॅट तासाचा जो दर आहे, ओके, म्हणजे साधारणतः जो काही युनिट आहे, 1 युनिटचा जो काही दर आहे तो 3 रुपये असेल, तर इस्त्रीसाठी जो काही 30 दिवसाचा म्हणजे त्या आयरन प्रेससाठी जो काही 30 दिवसामध्ये जे काही त्या आयरन प्रेसने जो विद्युत ऊर्जा वापरलेली आहे त्याची किंमत किती असेल अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, सो 750 वॅट लक्षात घ्या या ठिकाणी दररोज 2 तास वापरला जातो. त्याचा युनिट दर किती आहे तर 3 रुपये आहे पर युनिट दर, आणि किती दिवस वापरला जातो तर 30 दिवस. तर त्याच्या एकंदरीत बिल किती येणार. ओके, साधारण म्हणजे आपण गावठी भाषेमध्ये समजूयात की बिल किती येऊ शकतो. ओके, सो विद्युत ऊर्जेची किंमत किती असेल. आता जर आपण न्यूमेरिकल सॉल्व केलं तर आपल्याला काय लक्षात येतं, तर आता वॅटमध्ये दिलेलं आहे. आता आपण जे काही युनिट आहे ते युनिट आपण किलोवॅटमध्ये मोजत असतो, कारण ते आपल्याला सॉल्व करण्यासाठी सोपं जातं म्हणून. ओके, युनिट बरोबर किलोवॅट. ओके, सो किलोवॅट अशा पद्धतीने आपण मोजत असतो. आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर जे काही 1 किलोवॅट बरोबर 1000 वॅट होतो. ओके, आता 700 वॅट दिलेलं आहे. सो 700 वॅट जर आपण केलं तर किती येईल, 700 वॅट डिवायडेड बाय आपल्याला किलोवॅटमध्ये काढायचं आहे तर आपल्याला 1000ने भागावं लागेल. ओके, आणि आपला जो पर्याय मिळणार आहे तो 0.75 किलोवॅट इतका जो काही युनिटमध्ये आपल्याला तो मिळणार आहे. आणि त्याला फ्रॅक्शनमध्ये जर आपण केलं तर फ्रॅक्शनमध्ये किती आहे तर 3/4 अशा पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो. ओके, सो लक्षात येऊन राहिलं का तुमचा. सो 3/4 अशा पद्धतीने आपण लिहू शकतो, कारण हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला सोयीस्कर होईल म्हणून. आता जो आपला फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आपल्याला कार्य अर्थात वर्क किती केलेले म्हणजे कार्य किती झालेलं आहे, तर त्याच्यासाठी जो काही फोर्स आहे म्हणजे पॉवर जो आहे, शक्ती किती लागलेली आहे आणि एकंदरीत कालावधी. सो एकंदरीत शक्ती आणि कालावधीनुसार आपण ते कार्य काढत असतो. ओके, सो या ठिकाणी जो पॉवर आहे तो पॉवर किती दिलेला आहे तर 3/4. ओके, 3/4 अर्थात 0.75 किलोवॅट्स. ओके, 3/4 इतका पॉवर दिलेला आहे. टाईम किती दिलेला आहे दररोज 2 तास. आता दररोज 2 तास म्हणजे एका दिवशी 2 तास, तर किती दिवसाचे दिलेले आहे 30 दिवस इंटू 30 दिवस केलं. ओके, 2 गुणिले 30, तर एकूण जो काही टाईम आहे किंवा जो काही कालावधी लागलेला आहे तो 60 तासांचा लागलेला आहे. ओके, 60 आवर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जो काही टाईम आहे तो टाईम लागल्याचे दिसून येतो. आता जर आपण व्यवस्थित याला युनिटमध्ये जर किती युनिट येईल जर आपण काढलं तर काय दिसून येतं तर 15×4 = 60. ओके, 15×4 आणि 15×3 = 45. सो एकंदरीत आपल्याला युनिटमध्ये किती मिळणार आहे तर 45 युनिट आपल्याला भेटतो आहे. ओके, सो एकंदरीत आपल्याला जो काही कार्य किती झालेलं आहे तर कार्य 45 युनिटचा कार्य किंवा तितका जो काही विद्युतचा वापर या ठिकाणी केल्याचे दिसून येतो. आता एका युनिटसाठी 3 रुपये दर या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे. ओके, युनिटचा जो प्रति युनिट दर आहे तो 3 रुपये आहे आणि आपण जाळलेला किती आहे तर 45 युनिट आहे. सो 45 × 3 केलं. ओके, 3 रुपये पर युनिट. तर आपल्याला जो काही एकूण बिल किती पे करावं लागणार आहे तर 45 3 म्हणजे 4 3 12 आणि 5 3 15 म्हणजे 120 आणि ते 15. सो 135 रुपये आपल्याला या जे काही गणित दिलेलं आहे किंवा जे न्यूमेरिकल्स दिले आहेत त्या प्रश्नाचे योग्य जो काही आपण किंमत काढणार आहोत तो किंमत किती निघणार आहे तर 135 रुपये त्या महिन्याला 30 दिवसासाठी पे करावं लागणार. ओके, सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे 135 रुपये, पर्याय क्रमांक 2. ओके, सो अशा पद्धतीने आपण जे काही आपल्या टेलिग्रामवर जी काही क्विज बॅच लॉन्च केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण रोज 10 प्रश्न आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेत विचारलेले आहेत. आणि एकंदरीत आपला जो अप्रोच होता तर आपला जो जेव्हा आपण हे जे काही क्विज बॅच सुरू केलेलं होतं त्याच्यामध्ये आपण असं ठरवलेलं होतं की 28 एप्रिलपर्यंत म्हणजे त्यावेळेस परीक्षा
पुढे जाईल असे काही शाश्वता किंवा आपल्याला वाटत नव्हतं, कारण आपण अर्ली हे सुरू केलेलं होतं आणि 28 एप्रिलपर्यंत जे काही महत्त्वाचे जे PYQs आहेत, जे विचारलेले आहेत, ते आपल्याला संपवायचे आहे या उद्देशाने आपण सुरू केलेलं होतं. ओके. मात्र आता एक्झाम पोस्टपोन झालेली आहे, तरी आपण जी काही आपण बॅच जी काही क्विज आपण पोस्ट करतो आहोत त्या टेलिग्राम चॅनलवर, कारण काही विद्यार्थ्यांनी कमेंट केलेलं होते, त्यामुळे मी हे सांगतो आहे. तर आपण जोपर्यंत आयोग अनाऊन्स करत नाही की ह्या दिवशी एक्झाम होणार आहे, सो हे जे काही फर्दर एक्सटेन्शन आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेपर्यंत आपण हे जे काही क्विज बॅच आहे किंवा क्विज डेली स्वरूपात बघतो आहोत ते सुरू ठेवूयात. ओके. सो या ठिकाणी मी क्लेरिफाय करतो की आपण येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेपर्यंत जे काही क्विज आपण सुरू केलेलं आहे ते आपण सुरू ठेवूयात. आणि जे आता ॲडमिशन वगैरे घेतील किंवा एनरोल करतील त्याच्यामध्ये, तर त्यांना मागील जे काही आपण साधारणतः 47 दिवस आतापर्यंत आपण डिस्कस केलेलं आहे किंवा 10 प्रश्न, 400 ते म्हणजे 450 प्रश्न आपण त्या ठिकाणी सविस्तर क्विजमध्ये दिलेले आहे. त्याचं विश्लेषण केलेलं PDF देखील त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेलं आहे आणि त्याचे लेक्चर देखील तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल. सो त्यांना ते अवेलेबल करून देण्यात येईल. ओके. सो अशा पद्धतीने आपण हे 10 प्रश्न या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. आता थांबूयात, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.